नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशाच प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे। रत्नागिरी इथे भरती निघालेली आहे। अर्ज फी नाहीये। वेतन तुम्हाला 18,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचा आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। बघा, परीक्षा नसणार आहे। आणि त्यानंतर बघा, आरोग्य विभागामधले कुठले कुठले पदे आहेत मी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नॅशनल हेल्थ मिशन रत्नागिरी 2024 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2024 इथे असणार आहे। विभागाचे नाव काय आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र सरकारची जॉब असणार आहे। वयोमर्यादा काय आहे? 18 ते 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। अर्ज करू शकतात तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे। वेतन तुम्हाला 18,000 ते 70,000 पर्यंत इथे असणार आहे। अर्ज फी नाहीये। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी आहे? मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड होणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख कधी झालेली आहे? सुरू 22 डिसेंबर 2024 तारखेला तुमचा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। बघा, पदाचे नाव काय आहे? जिल्हा महामारी तज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वय, जिल्हा सल्लागार, CPH सल्लागार, सार्वजनिक आरोग्य विशेष तज्ञ, बचत आणि वित्त अधिकारी, लेखापाल, मनोरुग्ण परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, IPHS समन्वय। आणि एकूण जागा किती आहेत? 25 जागांसाठी इथे भरती होणार आहे। चला तर मग आपण नोटिफिकेशन PDF पाहूया। त्यामध्ये काय एज्युकेशन लागणार आहे, किती जागा आहेत, कुठल्या पदासाठी भरती होणार आहे, ती संपूर्ण सविस्तर माहिती मी सांगणार आहे। आणि त्या पदानुसार सॅलरी काय असणार आहे ही सुद्धा माहिती मी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब सोसायटी यांच्या अंतर्गत उमेदवारांकडून निवड करार तत्वावर म्हणजे कंत्राटी स्वरूपाची तुम्हाला इथे भरती होणार आहे। आणि यासाठी तुम्हाला अर्ज हा मागवण्यात येत आहे। तर तुम्हाला यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा, तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज करू शकता किंवा टपालाने, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्हाला टपालाने इथे अर्ज करायचा आहे। बघा, तुम्हाला कुठल्या ॲड्रेसवरती अर्ज करायचा आहे? प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालय यांच्याकडे तुम्हाला अर्ज हा सादर करायचा आहे। बघा, इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे। जॉबबद्दल, कोणत्या पदासाठी इथे जागा आहेत, तुम्हाला काय सॅलरी भेटणार आहे, कुठली पात्रता लागणार आहे, अनुभव लागणार आहे का, पदाची संख्या किती आहे, आरक्षण काय असणार आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। बघा, पदाचे नाव, कार्यालयाचे नाव, पद संस्थापनाचे नाव, पात्रता, अनुभव, पद संख्या, आरक्षणानुसार भरायचे पदे, मानसिक एकत्रित मानधन, अशा प्रकारे इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। बघा, डिस्ट्रिक्ट एपिडेमियोलॉजी यांच्यासाठी एक जागा आहे आणि डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला इथे जॉब असणार आहे, ठिकाण असणार आहे। आणि तुम्हाला पात्रता काय लागणार आहे? MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्ही MBBS असणं गरजेचं आहे आणि मेडिकल ग्रॅज्युएट असाल किंवा कशामध्ये MPH, MHA, MBA इन हेल्थ याच्यामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। आणि आरक्षण कुठल्या पदास, म्हणजे कुठल्या कास्टमधून असाल तर जागा भरू शकता, म्हणजे ओपन या मधून इथे आरक्षण असणार आहे, म्हणजे संपूर्ण उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। आणि इथे 35,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। त्याचनुसार बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। DTO ऑफिसमध्ये इथे जागा असणार, म्हणजे
तुमचं निवड होणार आहे। आणि MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ या पण सेम एज्युकेशन लागणार आहे। मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे। एक जागा आहे आणि ती ओपनमधून आहे आणि 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी इथे तुम्हाला जागा असणार आहे किंवा जॉब करायची आहे। MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 1 इयरचं एक्सपिरियन्स लागणार आहे। इथे सुद्धा एक जागा आहे। ओपनमधून तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि 35,000 पगार तुम्हाला इथे मिळणार आहे। त्याचनुसार बघा CPH कन्सल्टंट्स यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या अंतर्गत तुम्हाला इथे भरती होणार आहे आणि तुम्हाला काय कशामधून ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 1 इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। एक जागा आहे। ओपनमधून तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट बघा पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहे आणि तुम्हाला बघा किती जागा असणार आहेत 8 जागा आहेत आणि कुठे असणार आहे ते गावाचे नाव पण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। आणि एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ याच्यामध्ये असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्या इथे बघा 8 जागा आहेत आणि 8 जागा कुठल्या कॅटेगरीसाठी आहेत। SC साठी 1 ST साठी 1 VJA साठी 1 OBC साठी 1 EWS साठी 1 आणि ओपन साठी 3 अशा पद्धतीने हे 8 जागांचे नुसार डिवायडेशन दिलेलं आहे आणि 35,000 तुम्हाला इथे सुद्धा सॅलरी मिळणार आहे। बघा बचत इन फायनान्स ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे लोकेशन असणार आहे। CA इंटर CA ICWA इंटर ICWA MBA फायनान्स विथ ग्रॅज्युएट विथ कॉमर्स MCOM तुमचं असेल किंवा विथ टॅली असेल आणि यामध्ये तुमचं जर एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुम्हाला 3 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि ओनली BCom डिग्रीसाठी फक्त तुमचं जर BCom डिग्री झाली असेल तर तुम्हाला 3 इयर्सचं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। एक जागा आहे ओपनमधून ती जागा आहे आणि 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्याचनुसार बघा अकाउंटंट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस रत्नागिरी यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे। BCom विथ टॅली सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल आणि एक जागा आहे ST साठी ही जागा आहे 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा सायकॅट्रिक नर्ससाठी सुद्धा इथे जागा आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी लोकेशन असणार आहे जॉबचं। GNM BSc विथ सर्टिफिकेट सायकॅट्रिक फॉर्म रिपीटेड इन्स्टिट्यूट और DPN MSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एक जागा आहे ओपनसाठी ती जागा आहे आणि 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष यांच्या अंतर्गत सुद्धा एक जागा आहे आणि तुम्हाला इथे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी इथे तुम्हाला जॉबसाठी लोकेशन आहे आणि SC साठी ही जागा आहे 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। BMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि OBC साठी सीट असणार आहे आणि 28,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी तुम्हाला MBBS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला 8 जागा असणार आहेत। ST 1 SBC 1 NTB 1 EWS 2 ओपन 3 अशा पद्धतीने तुमचं इथे वॅकन्सी आहे आणि MBBS तुम्हाला 60,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष मेल यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे लोकेशन दिलेलं आहे। मेडिकल ऑफिसर आयुष यांच्यासाठी बघा BMS तुमचं लागणार आहे एज्युकेशन आणि इथे 4 जागा आहेत। SC साठी 1 ST साठी 1 EWS साठी 1 आणि SC BC साठी 1 28,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा मेडिकल ऑफिसर आयुष फिमेल यांच्यासाठी बघा BMS इथे लागणार आहे 3 जागा आहेत। VJ 1 EWS 1 SC BC 1 आणि 28,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। IPH कोऑर्डिनेटर यांच्यासाठी बघा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी इथे तुम्हाला लोकेशन आहे जॉब। ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनियर तुमचं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एक जागा आहे ओपनसाठी आणि तुम्हाला 25,000 इथे सॅलरी मिळणार आहे। अशा पद्धतीने या 25 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे जॉब बद्दलची, म्हणजे किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकते, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण पदे कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत आणि तुम्हाला फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे बघा 19/12/2024 पासून 31/12/2024 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत। सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज हा करू शकतात आणि तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण सविस्तर माहिती वाचायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। सूचना सुद्धा दिलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता।
बघा ही संपूर्ण भरती आहे ती कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे आणि तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी ही नेमणूक होणार आहे आणि निवड झालेल्या समितीत म्हणजे अटी शर्ती तुम्हाला ही 100 रुपयाच्या बॉन्डद्वारे करारनामा करायचा आहे। बघा तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर करारनामा सुद्धा इथे द्यायचा आहे। काय कागदपत्रे लागणार आहे, तुमचं एज किती लागणार आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता। तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा। त्यानंतर बघा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत, शैक्षणिक अर्हतेचे मार्कशीट प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहेत, संपूर्ण तुम्हाला सेमिस्टरनुसार इथे जोडायचे आहेत, शाळा सोडल्याचा दाखलाच तुम्हाला जोडायचा आहे, शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये कामाचा अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। त्यानुसार तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये म्हणजे तुमच्या चांगल्या अक्षरामध्ये तुम्हाला तिथे संपूर्ण डिटेल माहिती भरायची आहे आणि लिफाफ्यावर पदाचे नाव आणि युनिट कक्षाचे नाव ठळक अक्षरात लिहिणे गरजेचे आहे। बघा तुम्ही कुठल्या पदासाठी इथे अर्ज करतात ते सुद्धा तुम्हाला लिफाफ्यावर लिहायचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क राहणार आहे। आणि तुम्ही अर्ज शुल्क कशा पद्धतीने करू शकता, बघा तुम्हाला फोन पे, GP, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईलने खाते क्रमांकावर तुम्ही इथे भरू शकता। बघा तुम्हाला DDच काढायची नाहीये, तुम्ही ह्या संपूर्ण पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या अंतर्गत तुम्हाला म्हणजे या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला इथे पैसे हे सेंड करायचे। तुम्हाला इथे क्रमांक सुद्धा दिलेले आहेत, खाते क्रमांक, त्यानुसार तुम्ही फोन पे सुद्धा करू शकता UPI ID ने आणि इंटरनेट बँकिंग सगळं तुम्ही वापरून तुम्ही इथे पेमेंट करू शकता। आणि त्यामध्ये तुम्हाला पेमेंट केलेली पावती आहे ते अर्जामध्ये तुम्हाला जोडायचे आहे, त्याचे प्रिंट काढून तुम्ही अर्जासोबत जोडू शकता। आणि उमेदवारांनी बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, उमेदवारांनी 31/12/2024 पर्यंत याच वेळेस तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे, त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीये असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला स्वतः सुद्धा जाऊन अर्ज हा करू शकता। उणिवा असल्यास अर्ज हा नाकारला जाईल। बघा तुम्ही जर अर्जामध्ये विविध पात्रता न धारण केल्यास तुमचा अर्ज इथे नाकारला जाणार आहे आणि विविध नमुन्यात नसलेला किंवा योग्य प्रकारे न अर्ज केलेला अर्ज सुद्धा इथे नाकारला जाणार आहे। आणि मजकूर किंवा चुकीचे अर्ज भरला असेल तर ते सुद्धा अर्ज तुमचा इथे नाकारला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या अक्षराने न चुका करता तुम्हाला इथे अर्ज हा भरायचा आहे आणि सर्व कागदपत्रावर तुम्हाला तुमची स्वाक्षरी करून तुम्ही आणि ते प्रमाणपत्र किंवा ते झेरॉक्स तुम्ही इथे जोडायचे आहे। म्हणजे तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे, त्याच ठिकाणी तुम्ही इथे अर्ज करू शकतात। बघा तुम्हाला कुठं करायचं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बघा अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे। आणि त्यानंतर बघा विषय, पदाकरिता अर्ज, कुठल्या पदाकरिता अर्ज करताय ते सुद्धा लिहायचं आहे, संपूर्ण नाव, संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे लिहायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे, जन्मतारीख सुद्धा इथे टाकायची आहे, अर्ज करते वेळेचे वय, वर्ष, महिना, दिवस सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर जात प्रवर्ग सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे, जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र, पडताळणी दाखला, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात ते सुद्धा इथे लिहायचं आहे। आणि तुम्ही पेमेंट कशा पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीचं म्हणजे ते नाव लिहायचं, UPI नंबर, UTR नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर बघा किती रक्कम केली ती सुद्धा टाकायची आणि शैक्षणिक अर्हता तुम्ही काय पात्र झालेले आहेत, कुठल्या म्हणजे 10वी 12वी काय पात्र झालेत ते लिहायचं आहे आणि कुठल्या विद्यालयात किंवा कुठल्या कॉलेजमधून पात्र झालेत ते सुद्धा टाकायचं आहे, उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि घेतलेली भाषा आणि गुणाची टक्केवारी सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे। आणि अनुभव असेल तर अनुभव सुद्धा टाकायचा आहे, संस्था, पद, एकूण पर्यंत, एकूण महिने आणि कामाचे स्वरूप सुद्धा इथे टाकायचं आहे। आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही इथे जोडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे लिस्टमध्ये लिहायचं आहे। आणि नंतर तुम्हाला इथे प्रतिज्ञा दिलेली आहे, तुम्ही अर्जात केलेली माहिती जी आहे खरी आहे आणि तुम्ही इथे मान्य आहात संपूर्ण, आणि इथे स्थळ, दिनांक आणि इथे उमेदवाराची सही भरून तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। त्यानंतर प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही अर्जासोबत जोडायचा। बघा अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथे संपवतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।